गाली रंग पुनवेच्या भरतीचा चढ तुझं रूप डोळ्यात हातात असा जपले सारा गाली रंग पुनवेच्या भरतीचा चढ तुझं रूप डोळ्यात हातात असा। स्वागत आहे मित्रांनो पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या YouTube चॅनलवरती, ज्या चॅनलचं नाव आहे RS क्रिएशन। तर आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो, जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशनमध्ये। त्याचं आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल। त्यातून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये। तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ऑलवर सेट करा। तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। जय श्रीराम, जय शिवराय मित्रांनो। तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिंपली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं आहे। आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जे बीटमार्क प्रीसेट आपण यूज केलेले ते आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आपल्याला अलाइट मोशनमध्ये। आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते ओपन करून घ्यायचे आहे। आता ओपन करून घेतल्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे। तर व्हिडिओमध्ये वापरले ज्या PNG किंवा जे लेअर इफेक्ट किंवा आपले ज्या तुम्ही बघू शकताय ग्रुप लेअर आहेत ते इथं तुम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत। तर इथं फक्त तुमचा इमेज कसा रिप्लेस करून इफेक्ट ॲड करायचे ते मी इथं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, स्टार्टिंगला येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे। आता मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिंपली मटेरियल राहणार आहे। तर हे मटेरियल इमेज आहेत ते आपण डेमोसाठी इथं यूज करतोय। इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा अशा प्रकारे स्टेटस क्रिएट करू शकता। आता सगळ्यात पहिल्यांदा एक इमेज कोणताही इथं आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून घेतल्यानंतर मूव अँड ट्रान्सफर होऊन जाऊन याची जी साईज आहे ती वाढवून घ्यायची आहे अशा प्रकारे बघू शकताय। आणि इथं आपल्याला ती सेट करून घ्यायची आहे। आता सेट करून घेतल्यानंतर नेक्स्ट स्टेप काय करायचे की या इमेजला सिलेक्ट करून आपल्याला ब्लेंडिंग ऑपेसिटीमध्ये जाऊन याची ब्लेंडिंग ऑपेसिटी आपल्याला 30% करून घ्यायची। आता 30% करून घेतल्यानंतर बॅक निघून इफेक्टमध्ये जायचं आहे। ॲड इफेक्टमध्ये गेल्यानंतर सर्क्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि सर्क्युलेशन आहे ते -100 करून टाकायचं आहे। आता -100 करून टाकल्यानंतर आपला इमेज आहे तो इथं क्रिएट झालेला आहे। आता याची लेंथ आहे ते आपलं 21.1 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत वाढवून आता हा इमेज लेअर लॉंग प्रेस करून इथं आपल्याला काय करायचं आहे, बॅकग्राऊंडला घेऊन यायचं आहे। तर अशा प्रकारे बघू शकता इमेज लेअरच्या वरती आपण घेऊन आलेलो आहे। तर इमेज लेअरच्या वरती आणल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता त्यानंतर बघू शकता जे आपण वरती मेन चौकोन दिलेले आहेत त्यामध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा, त्यासाठी पहिली ग्रुप लेअर 1 तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आहे। तर त्या ग्रुप लेअर 1ला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे आणि स्टार्टिंग लाईन प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जाऊन एक कोणताही इमेज तुमचा अशा प्रकारे ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा तर लेंथ शेवटपर्यंत वाढवून घ्यायची आहे आणि तोच आपल्याला मधोमध घेऊन यायचा आहे। मधोमध घेऊन आल्यानंतर तोच इमेज लेअर परत एकदा सिलेक्ट करून याची साईज कमी जास्त करून इथं आपल्याला तो सेट करून घ्यायचा आहे। आणि बॅक निघाल्यानंतर बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे। आता अशाच प्रकारे जी सेकंड नंबरची ग्रुप लेअर आहे अशा प्रकारे तुम्ही बघू शकताय। तर ती सिंपली सिलेक्ट करून घ्यायची आहे आणि एडिट ग्रुपला क्लिक करून स्टार्टिंगला येऊन आपल्याला मीडियामधील एक इमेज कोणताही ॲड करून त्याची सगळ्यात पहिल्यांदा इमेज लेअरची लेंथ वाढवून घ्यायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन यायचा आहे। त्यानंतर तोच इमेज लेअर सिलेक्ट करून त्याची कमी जास्त लेंथ करून अशा प्रकारे तो सेट करून घ्यायचा आहे। तर बघू शकता 2 लेअर तुम्हाला मी सांगितलेले आहेत। तर राहिलेले 2 लेअर अशाच प्रकारे तुम्हाला करून घ्यायचे आहेत। मी हे अशाच प्रकारे करून घेतो, तुम्ही हे अशाच प्रकारे करून घ्या। तर अशा प्रकारे बघू शकता आपण प्रत्येक लेअरला इमेज आहे तो ॲड केलेला आहे आणि 4ही लेअर आपण इथे क्रिएट केलेले आहेत। तर व्हिडिओमध्ये वापरले जाणारे जे लेअरिक्स आहेत तुम्हाला इथेच प्रोव्हाइड केले आहेत। तर अशा प्रकारे पहिलं ॲनिमेशन आहे ते आपल्या इथं क्रिएट झालेलं आहे। आता सेकंड ॲनिमेशनसाठी आपल्याला 21.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्ह क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मटेरियलमधील जे बाकीचे इमेज राहिले आपल्याला ते एक एक प्रमाणित आपल्याला काय करायचं आहे, ॲड करून घ्यायचं आहे। आता हे मी इथं इमेज ॲड करून घेतल्यानंतर डेमोसाठी घेतलेले आहेत। इथं तुम्ही स्वतःचा इमेज ॲड करून अशा प्रकारे हा स्टेटस क्रिएट करू शकता।
आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर तो इमेज लेअर सिलेक्ट करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे इमेज लेअर आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे तिन्ही इमेज लेअर फुल स्क्रीन करून घेतल्यानंतर आता काय करायचं, हे इमेज लेअर आहे ते आपल्या 2 लेअरच्या खाली अशा प्रकारे बॅकग्राऊंडला घेऊन यायचे. तर बघू शकता अशा प्रकारे वरती तुम्हाला ती PNG शो होणार आहे. तर शो होण्यासाठी आपण अशा प्रकारे केलेलं आहे. त्यानंतर परत एकदा 21.1 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि जो इंक इफेक्ट दिलेला आहे तो सिम्पली या प्रत्येक तिन्ही बीटमार्कला ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर पहिला लेअर सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी म्हणजे मूव्ह ऑन ट्रान्सफॉर्ममध्ये जाऊन तिथे आपल्याला -90 डिग्री रोटेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. आता स्क्रीन झाल्यानंतर वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरियावर क्लिक करायचं आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर सेकंड नंबरचं अशाच प्रकारे आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिल्यांदा 90 डिग्री रोटेट करून घ्यायचे आहे. ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लायटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे आणि वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. बघू शकता इतके इझी वेमध्ये आपण आहे तो इंक इफेक्ट आहे तो अप्लाय केलेला आहे. तुम्ही अशाच प्रकारे अप्लाय करू शकता. तर अप्लाय केल्यानंतर बघू शकताय की स्टेटसचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे की इथं आपल्याला वरती तुम्हाला ॲरो चिन्ह दिसून येईल, त्याच्यावर एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.